ते वारकरी संप्रदायातील एक मुलं घडवण्याचं काम करतात. हरिभक्तीपरायण पांडुरंग अण्णा या ठिकाणी, आनंदे बाबा त्यांचे विद्यार्थी आणि ते पहिल्यापासून या ठिकाणी आज हजर आहेत. एकदा त्यांच्यासाठी वीर महाराज आहे. आम्ही बळी वीर गाधे सुंदर कीर्तनकार आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. आणि हे जे आहेत ना देशमुख साहेब, हे जे आहेत ना हे राऊत बाबांचे शिष्य आहेत. राऊत बाबांचे, आणि यांनी भाकरी करावी आणि राऊत बाबांनी खावी. राऊत बाबांनी दगड उचलून द्यावा आणि त्यांनी तो धर्मशाळेजवळ आणून टाकावा, म्हणजे असं त्यांनी काम केलं. योगायोगाने ते हजर आहेत. वृंदावनला सुद्धा त्यांनी भागवताचा अभ्यास केला. लोखंडे महाराज सुद्धा आहेत. आणि ही आमची पूर्ण कमिटी, संपूर्ण आपल्या तेली समाजाला एकत्रित घेऊन चालणारी ही कमिटी छान आहे. पारायण करणारी या ठिकाणी मंडळी आहे. तुम्हाला सर्वांना इथे जुनं व्यक्तिमत्व बाबूराव दादा, बॉम्बे फोटो स्टुडिओ वाले, जुनं ते सोनं ह्या लोकांनी आतापर्यंत टिकवलं. महाराजांच्या बरोबर आयुष्यभर ते त्या ठिकाणी राहिले. आणि मला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला, हे माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे. ऐका, मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आपलं भाग्य. ऐका तुम्ही सगळे, मनुष्य जन्म मिळाला पहिलं भाग्य. पहिलं भाग्य, मनुष्य जन्म पापाने मिळत नाही, मनुष्य जन्म पुण्याने मिळत नाही, मनुष्य जन्म ज्ञानाने मिळत नाही, आणि मनुष्य जन्म अज्ञानाने सुद्धा मिळत नाही. तुम्हा मला मिळाला. ऐका, मनुष्य जन्म मिळण्यासाठी काय असावं लागतं, तर शास्त्रामध्ये असं वर्णन केलं, पाप पुण्याचं माणसाचं पारड सारखं जर झालं, समांतर जर झालं तर मनुष्य जन्म मिळेल. पण ऐका ना, कधी पाप जास्त होईल तर कधी पुण्य जास्त होईल, सारखं होणार नाही. आणि तुमचं आमचं सारखं झालं म्हणून तुम्हाला आम्हाला मनुष्य जन्म मिळाला. पुढचं ऐका, त्याच्यापेक्षा वेगळं सांगितलं, एक योनी आणि एका योनीमध्ये कोटी वेळा फेरे केल्यावर मनुष्य जन्म मिळतो. एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. एक योनी आणि कोटी वेळेला त्याच्यामध्ये फेरे केले की मनुष्य जन्म मिळतो. पण मला असं वाटतं हे सुद्धा साहेब अवघडच आहे. हे अवघड आहे सगळं, हे घडणार नाही. आणि त्याहीपेक्षा आपलं घडलं, आपल्याला कसा मिळाला असं जर विचारलं ना, तर मला असं वाटतं आपल्याला जगद्गुरु तुकोबारायाला विचारावं लागेल, तुकोबाराया आम्हाला मनुष्य जन्म मिळाला, तो कसा मिळाला असेल, तर तुकोबाराया सांगतील, बाबा रे, अंधाळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा मनुष्य पावला हा देह कागताली न्याये, न घडो उपाय घडवाले. अंधाळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुम्हा आम्हाला मनुष्य जन्म मिळाला, पहिलं भाग्य. ऐका, भारत देशामध्ये मिळाला दुसरं भाग्य. भारत देशाचं वर्णन केलं जातं, जहां रामने जन्म लिया, जहां कृष्ण ने खेल किया, अवतारों का जन्मस्थल प्यारा देश हमारा है,
सब देशों से न्यारा है, प्यारा देश हमारा है. सगळ्या देशापेक्षा वेगळा देश भारत देशामध्ये मिळाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो लाभाची संपत्ती. शेजारची मेले आपलो मिळलो नाही आपण पाचवं भाग्य. आणि त्याच्याही पुढे श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू गुरुवर्य साखरे महाराजांचे सारखे महात्मे आपल्याला मिळाले. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. ऐका, एखादा महात्मा एखाद्या ठिकाणी राहतो. ही जी भूमी आहे इथे रघुनाथ गुरुजी परभणीकर येऊन गेले. महिना राहिले. या भूमीमध्ये गुरुवर्य साखरे महाराजांनी 7 दिवस कीर्तन करावे. 7 दिवसाचा एकच अभंग असेल. एकच अभंग. 8व्या दिवशी काल्याचा एकच अभंग असेल. आणि 7 दिवसामध्ये प्रवचनाला एकच श्लोक असेल आणि प्रवचनासाठी एकच उभी असेल. असं साखरे महाराजांनी या ठिकाणी चिंतन केलं. त्यांचे पाऊल अनेक वर्ष या ठिकाणी लागले आणि मोठमोठे विद्वान महाराजांच्या कीर्तनाला या ठिकाणी यायचे. हे तुमचं आमचं त्या ठिकाणी भाग्य आहे. ऐका, एखादा महात्मा एखाद्या ठिकाणी राहतो. एखादा महात्मा एखाद्या ठिकाणी राहतो पण त्याचा फायदा अनेक त्या ठिकाणी जगाला होतो. ज्ञानोबरायाचा विचार जर केला तर आळंदी, ज्ञानोबरायाच्या समाधीचा विचार केला तर आळंदीमध्ये ज्ञानोबरायाची समाधी आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा विचार केला तर त्र्यंबकेश्वर मध्ये त्यांची समाधी आहे. तिथले महात्मे येऊन गेले. त्याही पेक्षा सोपन काकाच्या समाधीचा विचार करत असताना सासवड मुक्ताबाईच्या समाधीचा जर विचार केला, मुक्ताई नगर, प्रत्येकाने त्या ठिकाणी समाधी घेतला. राहताय तिथे पण फायदा आपल्याला आहे. एक मी आपल्या समोर उदाहरण सांगून जाईल. ज्ञानोबराय वर्णन करतात. काय वर्णन करतात ऐका ना. वत्साचे निवरसे दुभते होय घरोदेशे, झाले पांडवाचे निमिषे जगदुद्वर्ण, चातकाची कणवे मेघो पाणी शिधावे, तेथ चराचरा घवे निवाले केवी, का अनन्यगती कमळा लागो सूर्य ए वेळो वेळा, की सुखिया होईजे डोळा त्रिभुवनाचा, तैसे अर्जुनाचे निराजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. ज्ञानोबरायाचं काय मत आहे का. ज्ञानोबरायाचं वर्णन करतात. गाय दूध देते. कोणासाठी देते दूध. गाय दूध देते ना. वेळेकरी बाबा गाय दूध देते पण कोणासाठी देते माहिती आहे आपल्याला. कोणासाठी. वासरासाठी देते ना. ऐका, ज्या दिवशी तुमच्या घरातलं दूध संपलेलं असतं त्या दिवशी तुम्ही बाजारामध्ये जाऊन असं म्हणताय की वासरासाठी आम्हाला गाय आणायची आहे. कोणासाठी. दुधासाठी गाय आणली. काय कर्मधर्म संयोगाने दुधासाठी गाय आणली. गाईचं वासरू मरून गेलं. वासरू मेल्यावर तुम्ही दूध काढता का. काढत नाही. राजे साहेब, काही म्हणतात काढतात आणि काही म्हणतात काढत नाही. ज्या गाईचं दूध काढल्या जात नाही तिचं नाव आहे देशी गाय. आणि ज्या गाईचं दूध काढल्या जातं तिचं नाव आहे जर्सी. जर दूध पिलात तर काय होईल. सी इकडे कळते नाही का. त्या गाईचं दूध माऊलीच्या समाधीला चालत असत. लेकरांना सुद्धा नाही द्यायचं. पण खरी जी गाय आहे तर त्या गायीचा विचार केला. वासरू मेल्याच्या नंतर ती गाय दूध काढू देत नाही. पण शेतकरी किती हुशार आहे ऐका ना. असं मी नाही सांगत. ज्ञानोबरायांना कळालं शेतकरी किती हुशार आहे. काय करतोय शेतकरी ऐका. मेलेल्या वासराच्या पोटातलं मटेरियल सगळं बाहेर काढतो. त्याच्या पोटामध्ये भुसा भरतो. मेलेलं वासरू गाई पुढे ठेवतो. नंतर गाय पाळणा सोडते. शेतकरी दूध काढून घेतो. दूध वासरासाठी का लेकरासाठी.
चला ज्ञानोबा पुढे वर्णन करतात. शेतकरी किती हुशार आहे का. सत्याचा भोगसा काढिला, मध्ये असत्य त्रिगुणा भरिला, भरिला तैसा दंभो रूढविला जगा माझी. बघा त्याच्यामध्ये भुसा भरला आणि ठेवलाय तो. पुन्हा ज्ञानोबा दुसरीकडे वर्णन करतात. वासरवाचा भोगसा ठेवोनी गाई पुढे जाईसा, उगाना घेते क्षररसा बुद्धिवंत. शेतकरी बुद्धिमान आहे. आयडिया केली त्याने दूध काढण्यासाठी, पण गाय ही वासरासाठीच दूध देते. कुणासाठी? वासरासाठी देते. पण त्या दुधाचा फायदा कोणाकोणाला होतो? पलीकडचे शेजारी दूध घेऊन जातात. विचारलं जातं कोणत्या गाईचं दूध आहे, गाईचं आहे का म्हशीचं आहे, असं विचारलं जातं. आणि म्हणून सगळ्या घराला त्या दुधाचा फायदा. दूध कसं आहे माहितीये का? पाहे पा दूध पवित्रांनी गोड, पाशी पचेच या पदराड, परिते अभेरुनी गोचोड, अशुद्ध काय शिविती का कमल कंदो आणि दरदुरी, नांदणो कैकेची घरी, परी परागु शेविजे भ्रमरी, येरा चिखलचे उरे. बघा इथे ज्ञानेश्वरी हस्तलिखित मंडळी आहे. महिला पण आहेत आणि पुरुष पण आहेत. भाग्य आपलं मोदी खाण्याचं. गाय वासरासाठी दूध देते. फायदा कोणाला होतो? अनेकाला होतो. तसा एखादा महात्मा एखाद्या ठिकाणी जन्माला येतो, पण फायदा मात्र सगळ्या श्रोत्या लोकांना होतो. हे तुमचं आमचं भाग्य आहे. इथून पुढचंही ऐका. गाय वासरासाठी दूध देते, फायदा अनेकाला होतो. दुसरा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. दुसरा प्रश्न असा आहे की दररोज सकाळी सूर्य उगवतो. कोणासाठी उगवतो तो? झोपीतल्या लोकांना उठवण्यासाठी नाही, तुम्हा आम्हाला उठवण्यासाठी नाही. मग तो उगवतो कोणासाठी? तर शास्त्रज्ञ असं वर्णन करतात, सूर्य उगवतही नाही आणि मावळत सुद्धा नाही. पृथ्वी गोलाकार फिरते. शास्त्रज्ञ सांगतात नाही का, पृथ्वी गोलाकार फिरते, सूर्य उगवतही नाही आणि मावळतही नाही. पण सांगितलं जातं बिंब तरी बचके वढे, तरी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. छोटं बिंब आहे पण सगळ्या जगाला प्रकाश देण्याचं काम करते. सूर्य कोणासाठी उगवतो आहे का? कोणासाठी उगवतो? तुमच्या आमच्यासाठी नाही, लेकरासाठी नाही, लोकांना झोपेतून उठवण्यासाठी नाही. कोणासाठी उगवतो आहे का? माझे ज्ञानोबा काय सांगतात? ज्ञानोबा सांगतात सूर्य हा कमळासाठी उगवला. का अनन्य गती कमळा, लागो सूर्य ए वेळो वेळा, की सुखिया होई डोळा त्रिभुवनाचा. उगवला एकासाठी, पण सगळ्या जगाचे डोळे उघडण्याचं काम त्यांनी केलं. दुसरा प्रश्न विचारतो, पाऊस पडतोय की नाही? पाऊस पडतोय. पाऊस कोणासाठी पडतोय माहिती आहे? पाऊस कोणासाठी पडतोय की नाही? कधी पडतोय तो पाऊस? कधी पडतो? कोण म्हणलं उन्हाळ्यात? हो, उन्हाळ्यात पडायला लागला ना. पाऊस कोणासाठी पडतो आहे का? पावसाचं वर्णन केलं त्यांनी पडावं. श्रवती इति श्रावणाहा, श्रावण महिन्यामध्ये त्यांनी पडावं. पण त्यानं पडावं, पण तो उन्हाळ्यामध्ये पण पडायला लागला. पण कोणासाठी पडतोय हे आपल्याला माहीत असणं महत्वाचं आहे. कोणासाठी पडतोय? गायीसाठी नाही, बाईसाठी सुद्धा नाही, तुमच्या आमच्यासाठी सुद्धा नाही, लेकरांच्यासाठी सुद्धा नाही. कोणासाठी पडतोय माहिती का? ऐका ना. कोणासाठी? जगामध्ये अनेक पक्षी, चकोर नावाचा पक्षी, चातक नावाचा पक्षी, कोकिळा नावाचा पक्षी, राजहंस नावाचा पक्षी. तुम्हा आम्हाला चिमण्या माहित आहेत, तुम्हा आम्हाला कावळे माहित आहेत, तुम्हा आम्हाला साळुंक्या माहित आहेत, तुम्हा आम्हाला पाळलेले पोपट सुद्धा माहित आहेत, तुम्हा आम्हाला कोंबडे सुद्धा माहीत आहे. कोंबड्याचं वर्णन असं केलं, पक्षीच आहे. ज्या वेळेला देवडीकर महाराजांचा गाथा लिहिणं सुरू होता आणि जाग येत नव्हता त्यांना, पण सकाळी जाग यावा त्याच्यासाठी त्यांनी कोंबडा पाळला होता. पण त्या काळातला कोंबडा 4 वाजता बाग देत होता. आत्ताचे कोंबडे किती वाजता बाग देतात? कधी पण देतात, कधी पण. माझे जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय वर्णन करतात ऐका. चातक नावाचा पक्षी आहे, समुद्राच्या किनाऱ्यावर राहतो. समुद्राचं पाणी नाही, तळ्यातलं नाही, मळ्यातलं नाही, बोरचं नाही,
पृथ्वीवर पडलेला पाण्याचा थेंब सुद्धा तो त्या ठिकाणी पित नाही, तो पाणी पितो. तरी कोणतं माझे ज्ञानोबा वर्णन करतात, ज्या दिवशी चातक नावाच्या पक्षाला तहान लागलेली असते त्या दिवशी मेघ हा पाणी घेऊन धावतो आणि त्याच्यासाठी पडतो. कोणासाठी? चातकाची एक नव्हे मेघो पाणी येशी धावे, ते चराचरा घवे निवाले घेवे. पडलाय त्याच्यासाठी, पण फायदा कोणाला झाला? त्याने गावाकडे पावसाने पडावं, शहरमध्ये पाऊस पडला काही फायदा आहे? मंदिरावर पाऊस पडला काही फायदा आहे? घरावर पाऊस पडला काही फायदा आहे? हागणदारीला पाऊस पडला काही नाही विचार केला मेघाने. हागणदारी आणि शेत सगळ्या ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी पडतो. कोणासाठी पडतोय? चातकासाठी पडतो. अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. मी विचारतोय म्हणजे ज्ञानोबराय विचारतात. कोण विचारतंय? ज्ञानोबराय विचारतात. ऐका, पाऊस पडतोय चातकासाठी. कोणासाठी? चातकासाठी. सूर्य कोणासाठी उगवतो? कोणासाठी उगवतो? ऐका, सूर्य उगवतो की नाही? कमळासाठी उगवतो, कमळासाठी. गाय कोणासाठी दूध देते? वासरासाठी, वासरासाठी. आणि गीतेचं वर्णन केल्या जातं. गीता आहे ना, गीता कोणी सांगितली असं जर विचारलं तर ती अर्जुनाला सांगितली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताय सभः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. गीता ही अर्जुनाला सांगितली. पण गीतेचा फायदा कोणाकोणाला झाला? कोणाकोणाला झाला? सगळ्या जगाला गीतेचा फायदा झाला. आमच्या आश्रमामध्ये स्वामी आले होते. कोणते स्वामी? गोविंदगिरी महाराज आले होते. साधक आश्रमामध्ये गोविंदगिरी आले आणि म्हणत होते, ही भूमी जी आहे, साधक आश्रम ही जी भूमी आहे ना, या भूमीसारखी मला आतापर्यंत भूमी मिळाली नाही. इथे राहावं असं वाटतं. त्यांनी झेंडा वंदन करून त्या ठिकाणी ते गेले आणि म्हणजे आम्ही इथून शिकून गेलो. त्यांनी सांगितलं, आम्ही इथून शिकून गेलो, आम्ही इथले विद्यार्थी आहोत. कारण आळंदीचे आम्ही विद्यार्थी, पूर्वी आम्ही आळंदीला होतो आणि साखरे महाराजांच्या आश्रमामध्ये आम्ही सेवा केली. ऐका ना, काय काय चिंतन आहे. आणि त्या आश्रमामध्ये आम्हाला राहण्याचे योग आले. आम्ही सुद्धा भाग्यवानच आहे, भाग्यवान आहे. गीता अर्जुनाला सांगितली, पण गीतेमध्ये काय सांगितलं ऐका. अर्जुना ते निराजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसाराई वडे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाचं संसाराचं ओझ दूर करण्याचं काम ती गीता करते, सांगितली अर्जुनाला. पण फायदा कोणाकोणाला झाला? सगळ्या जगाला त्या ठिकाणी झाला. मी सांगून जाईल, एखादा महात्मा एखाद्या ठिकाणी राहतो, पण फायदा अनेक लोकांना त्या ठिकाणी होतो. बघा, त्याच्यापेक्षा संसाराचा विचार आपल्याला करायचा आहे. तुम्ही आम्ही संसारामध्ये राहतो, मग महाराज संसारामध्ये आम्हाला सुख मिळावं, त्याच्यासाठी संसार आणि परमार्थ कसा असतो तेवढं सांगा ना. ऐका, संसारामध्ये भोग आहे आणि परमार्थामध्ये त्याग. संसारामध्ये व्यवस्था पाहिली जाते आणि परमार्थामध्ये अवस्था बदलल्या जाते. वारकरी संप्रदायामध्ये कसा बोलतोय याला महत्व नाही, कसा तो वागतोय याला त्या ठिकाणी महत्व आहे. आणि परमार्थामध्ये भजन कीर्तन नामस्मरण हे मुख्य प्रयोजन नाही. मुख्य प्रयोजन आहे ज्ञान, आणि ते ज्ञान संपादन करणं हे आपलं काम आहे. म्हणून त्यागाबद्दल जर बोलण्याचं जर ठरवलं तर ऐका ना, साधक आश्रमामध्ये आमचे दादा महाराज होऊन गेले. त्यांना विचारलं, ज्ञानी महात्मा देह कसा ठेवतो? त्यावेळेला त्यांनी मांडी घातली आणि देह ठेवला. देव फाट्याला मांडी घातली आणि देह ठेवला, त्याचं नाव आहे त्याग. दुसरं उदाहरण आहे, भोसरीकर माऊलीच्या पायात किडे पडले. भोसरीकर माऊली मंदिरामध्ये कीर्तन करत होते आणि त्यांनी सांगितलं, बघा वरच्या शरीराला काही करा म्हणले, फक्त पायाचा किडा मरू द्यायचा नाही. त्या पायाचा आणि माझा काही संबंध नाही. हे स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे आणि कारण शरीर आहे. त्या वरच्या शरीराचा माझा संबंध नाही आणि खरंच संबंध नाही, काहीही संबंध नाही. हा त्याग आहे. आणि
देहूच्या पुढे एक महाराज आहे आपल्या भाटीपुरीचे विश्वनाथ महाराज लोहकरी. लोहकरी बाबा आहे ते धनगर समाजाचे. बघा ना, त्यांनी यावर्षी 33 वर्ष झाली. 33 वर्ष झाली त्यांनी शिजवलेलं अन्न खाल्लं नाही, भिजवलेलं अन्न खाल्लं. शिजवलेलं आणि भिजवलेलं गव्हाचे दाणे भिजू घालायचे, सकाळी खायचे, झालायचे. एवढे वर्ष झाले मीठ नाही, खारट नाही, आंबट नाही, तिखट नाही, काहीच नाही, काहीच नाही. वेणेकरी बाबा तुम्हाला भाजी कोणती आवडते? भाजी आवडते ना? कधी केरपणा सांगायसारखी नाही. कोणती आवडते? भाजीमध्ये जर मीठ जर नाही घातलं तरी कोणी त्या ठिकाणी खाणार नाही. आपल्याला भोग आवडतोय पण त्यांच्या जीवनामध्ये तो त्याग आहे. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दबडावे. खूप मोठा त्याग आहे. त्यागाबद्दल जर आपण रामायणाकडे जर गेलो तर रामचंद्र प्रभूला गादी मिळणार होती. पण रामचंद्र प्रभूने रात्रीतून काय झालं माहितीये का? वडिलांनी सांगितलं 14 वर्ष वनवासामध्ये जायचंय, माझा शब्द गेला. आईने सांगितलं माझ्या राघवनी 14 वर्ष वनवासामध्ये जावं. रामचंद्र प्रभूंनी विचार केला माझ्या आई वडिलांची मला तर इच्छा पूर्ण करायची आहे ना. तर प्रभू रामचंद्र गादीचा त्याग करून वनवासामध्ये जातात. हा परमार्थातला त्यागच, हा त्यागच आहे. अजून पुढे आपल्याला जाता येईल. अनेक त्यागाबद्दल वर्णन केलं, खूप त्यागाबद्दल वर्णन केलं. साधू संतांना विचारलं किती त्याग करावा, तर त्यागाबद्दल असं आहे की त्यागामध्ये शांती आहे. त्यागात शांती रणंतरम. त्यागामध्ये शांती आहे. तुम्हाला भगतसिंगाचं उदाहरण सांगता येईल. तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करताय. भगतसिंगाचं उदाहरण असं होतं बघा. ही मंडळी आली म्हणून मला सांगावं वाटतं. ऐका ना, भगतसिंग 20 वर्षाचा तरुण आहे. त्याच्या आईने 50 रुपयाची नोट त्याच्या हातावरती दिली. सांगितलं, भगतसिंगने विचारलं आई मा हे 50 रुपये कशासाठी आहे? त्यावेळेला भगतसिंगाच्या आईने सांगितलं, भगतसिंग अरे तुझं मला लग्न करायचं आहे. उद्या तुला पाहुणे पाहण्यासाठी येणार आहे. तू या 50 रुपयाचा बाजार करून ये आणि तुझं लग्न आपल्याला करायचंय. उद्या पाहुणे येणार आहे. भगतसिंगांनी 50 रुपयाच्या नोटीकडे बघितलं आणि भगतसिंग 50 रुपयाची नोट घेऊन मनामध्ये विचार केला, मी जर या 50 रुपयाच्या नोट, ज्या वेळेचे 50 रुपये, मी जर याचा बाजार जर केला, उद्या मला पाहुणे पाहण्यासाठी येणार आहे. माझं लग्न जमणार आहे. माझं लग्न झाल्याच्या नंतर माझं लग्न होईल आणि मी लग्न केल्याच्या नंतर आयुष्यभर मला बाईची सेवा करावी लागणार आहे. मला या जन्मामध्ये बाईची सेवा करायची नाही, मला माझ्या पृथ्वी मातेची, मला धर्माची सेवा करायची आहे. असं त्याने ठरवलं. भगतसिंग घरातून निघून गेला. त्याने मोकळे बॉम्बस्फोट केले. इंग्रज लोकांनी त्यांना पकडलं आणि पकडल्याच्या नंतर फाशी ठरली. फाशी ठरल्याच्या नंतर भगतसिंगाच्या त्याला विचारलं, शेवटची तुझी काय अपेक्षा आहे? त्यांनी सांगितलं, ज्या आईने मला जन्म दिला ना, फक्त मला त्या आईची एकदा भेट घ्यायची, तिला डोळे भरून पाहायचंय, बाकी माझी कुठलीही अपेक्षा नाही. भगतसिंगाच्या आईने आणल्या जातं. भगतसिंगाची आई आल्याच्या नंतर भगतसिंगाच्या आईने आपल्या मुलाला बघितलं. ती जेलमधली जी कपणी आहे ती कपणी घातलेली नाही का, खाकी पॅन्ट घातलेली, लाहोरच्या जेलमध्ये त्याला ठेवलं होतं. लाहोरचा जेल म्हणजे पाकिस्तानमध्ये आहे. त्याला तिथे ठेवण्यात आलं. ज्यावेळेला आपल्या एकुलत्या एक मुलाला ज्यावेळेला त्या आईने बघितलं, आवाज दिला, भगतसिंग आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर भगतसिंगाची आई पळत येते. कडकडून ज्यावेळेला भगतसिंगाला मिठी मारली, बिचारी रडत होती. एवढंच नाही, भगतसिंग सुद्धा रडत होता. रडत असताना भगतसिंग म्हणत होता, माँ तू क्यों रोती? तू का रडते? माँ तू क्यों रोती? अरे वीरों की माँ तो कभी रोती नहीं. आई तू रडू नको, तुझं सौभाग्य आहे. एकुलता एक जर तुझा मुलगा देशासाठी मरतो, हे तुझं सौभाग्य आहे, सौभाग्य आहे. आणि ज्या वेळेला मला फाशी देईल, ते फाशी देतील, त्यावेळेला आई माझी लाश घ्यायला तू नाही यायचं. काका येतील, तू यायचं नाही. ते मूर्ख लोक विचार करतील, हे विचार करतील, तुला सहन नाही होणार. तू आई आहे ना, तुला सहन होणार नाही. तू विचार करशील हा माझा मुलगा आहे, रडशील. पण हे लोक विचार करतील की भगतसिंगाची आई आहे, आई तू इथे रडण्यासाठी यायचं नाही, तुझं सौभाग्य आहे. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचंय, की तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला देशाची सेवा करायला मिळते, हे तुमचं सौभाग्य आहे. हा भगतसिंगाच्या जीवनातला त्याग आहे. भगतसिंगाचा हा त्याग आहे.
आणि तो त्याग त्या ठिकाणी असणं अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि माझ्या साधू संतांनी त्याग त्या ठिकाणी केला. परमार्थामध्ये त्याग सांगितला जातो. विठ्ठला ऐका, दुसरा त्याग असा आहे. जगद्गुरु तुकोबरायला मंबाजी बुवांनी काट्याच्या काठीने मारलं. कशाच्या? काट्याच्या काठीने मारलं. का मारलं माहितीये का? तुकोबरायची म्हैस मंबाजी बुवाच्या वांग्यामध्ये गेली होती. काट्याचं कुंपण केलं होतं. काट्याचं कुंपण केल्यामुळं म्हशीने नुकसान केलं होतं. तुकोबराय आणण्यासाठी जातात. गेल्याच्या नंतर त्या मंबाजी बुवांनी विचार केला, त्याला राग आला होता. त्यांनी काय केलं? काट्याचे काठी काढले, तुकोबरायला मारलं. तुकोबरायला मारल्याच्या नंतर त्यांनी अंगातले काटे काढले आणि घराकडे निघून गेले. म्हैस घरी घेऊन गेले. घरी गेल्याच्या नंतर ते घरी थांबले. पण संध्याकाळी तुकोबरायचं कीर्तन देहू गावामध्ये मंदिरामध्ये होतं. त्याच्यामध्ये ऐकता तुम्ही, मंदिरामध्ये कीर्तन होतं. तुकोबरायने असा विणा घेतला होता, हातामध्ये चिपाया घेतल्या होत्या. सगळे टाळकरी आले होते. एक खांब रिकामा होता. तुकोबरायने विचारला, हा खांब का रिकामा आहे? त्यावेळेला तुकोबरायला वारकऱ्यांनी सांगितलं होतं, तो मंबाजी बुवाचा खांब आहे. तो खांब रिकामा राहील. तुमच्या कीर्तनासाठी ते येणारच नाही. का येणार नाही? म्हणले, दुपारी तुम्हाला त्यांनी मारलंय ना, त्याच्यासाठी ते तुमच्या कीर्तनासाठी येणारच नाही. मंबाजी बुवांनी मारले, ते कीर्तनासाठी येणार नाही. तुकोबरायला नाही पटलं. ते तुकोबरायने सांगितलं, नाही, मंबाजी बुवा आल्याशिवाय तुम्हाला कीर्तन करायचं नाही. घरी गेले, विना खाली ठेवलाय, घरी गेले. मंबाजी बुवा झोपले होते. झोपल्याच्या नंतर जवळ गेले. म्हणले, हात जोडून तुकोबराय म्हणतात, मंबाजी बुवा सगळे आले, तुम्हीच नाही ना? तुम्ही आल्याशिवाय मला कीर्तन करता येणार नाही. तुम्हाला कीर्तनाला यायचंय. त्यांनी सांगितलं, जरा पाय दुखायला लागले. दुखण्याचं नाटक, पाय, माझी तब्येत बरी नाही. तुकोबरायने सांगितलं, तुमची तब्येत बरी नाही ना, अगोदर तुमची पायी दाब. पायी दाबायला सुरुवात केली, हात दाब. आणि तुम्हाला बरं वाटलं की कीर्तनाला जाऊ, हो द्या उशीर, त्याच्यात काय, पण तुम्ही आल्याशिवाय कीर्तन नाही. त्यावेळेला त्यांना लाज वाटली. अंगामध्ये बंडी घातली, डोक्याला कळी गुंडाळली आणि तुकोबरायच्या समोर आले. नाही का, टाळ घेतला आणि कीर्तनाची सुरुवात झाली. ऐका ना, एखाद्या महाराजांनी जर तुम्हाला जर शिव्या जर दिल्या तर पुढच्या सप्त्यात त्यांचं कीर्तन होईल का? होईल? नाही. तुकोबराय काय म्हणतात ऐका. बघा, जगद्गुरु तुकोबरायला मंबाजी बुवांनी काट्याच्या काठीने मारलं, पण तुकोबरायने त्याला आपला टाळकरी बनवलं. म्हणजे तुकोबरायचा किती हात द्या, किती त्याग आहे बघा ना. खूप मोठा त्याग आहे. दुसरा त्याग आहे का? दुसरा त्याग तुम्हाला सांगतो. नाथबाबांचा जर विचार जर केला, नाथ महाराजांचा, नाथ महाराज गंगेला स्नानासाठी गेले. स्नानाला गेल्याच्या नंतर एक माणूस रस्त्यामध्ये उभा आहे, स्नान करून आले. त्या माणसाने